हां सगळे हिंदी. अरे यार एक नंबर, अतिशय सुंदर. छान धोवाड करून आलेली आहे तू. तर यामध्ये जास्त काही नाही आणि जास्त अवघड पण नाही आहे. सरसोचं तेल आणि फक्त मेणबत्ती. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आत्ताच बाहेर जाऊन नाही, मला ऊन लागते. तर आत्ताच जस्ट आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि मस्त पहिले व्हिडिओ वगैरे टाकून घेतले. त्याच्यानंतर मग मी बाकी सगळं करत बसली. तर वेळेवर व्हिडिओ गेलेला आहे आणि खरंच वेळेचं खूप जास्त हे आहे. नाहीतर तो वॉच टाईम जो आहे तो खाली होऊन जातो जर वेळेच्या पलीकडेही टाकला ना. समजा आता मी 10 वाजता व्हिडिओ टाकते, त्याच्यानंतर मग थोडासा उशीर जरी झाला ना तरी वॉच टाईमवर फरक पडतो. तर पहिले बाकीचं सगळं राहू दिलं आणि पहिले व्हिडिओचं काम करून घेतलं माझं आणि त्याच्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून आता तयार झालेली आहे. आणि नेहमीप्रमाणे आंघोळ झाल्यानंतर एक ग्लास पाणी. आणि इकडे नाश्तासुद्धा तयार झालेला आहे. आज नाश्त्यात शिरा आहे. नाश्ता सुरू आहे इकडे. हो का. तर चला मग मंडळी, मी सुद्धा नाश्ता करून घेते आणि मला जायचं आहे थोडं बाहेर. तर ते माझं काम करून घेते. तयारी वगैरे व्हायचीच आहे माझी. तयारी नंतर करते जायच्या वेळी. पहिले नाश्ता करून घेते. आई म्हणते गरमागरम आहे तर खाऊन घे, मग नंतर पुन्हा थंड झाल्यावर मग काही व्यवस्थित लागत नाही. तर चला मग पहिले मंडळी नाश्ता करून घेते. या मंडळी, तुम्ही पण मस्त गरमागरम शिरा खायसाठी. अरे यार मोबाईलचा नाही, मोबाईल घेतला काय? येस. पार्टी नाही दिली. मग त्याच्यात असं तोंड दाखवा लागेल ना, स्विमिंग पूलवालं. माहिती आहे मी काळी काळी झाली आहे. काळी 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 झाली आहे तू. तुझे हात गोरी दिसते तुझ्या चेहऱ्यापेक्षा. मी गोरीच आहे. तू गोरी आहे ग, गोरी आहे तू. विषय नाही आहे तो विषय नाही आहे. विषय आहे की तू छान मस्त गेली तिकडे, पाण्यात खेळली, नाचली, उडली. आता हे महिनाभर काही जाणार नाही तुझं. लवकरच हां पाहिजे, लवकरच जाते 4-5 दिवसात. कशाने? आम्हाला पण देऊन दे मग टिप्स. व्हिडिओ पाहणारे मग यूज करन जे पण वॉटर पार्कमध्ये जाईन ते. नाही, हे माझी सिक्रेट आहे. सिक्रेट रेमेडी आहे का? मी कोणाला सांगत नसते. हो का ग. आणि तुझी सिस्टर कुठे गेली? असं घुमत कुठे ना कुठं. तिचा ठिकाणा नाही. मेरे चेहरे पे नजर तेरी नजर. नहीं, मेरी नहीं और मेरे कॅमेरे की भी नहीं. किती सुंदर दिसतंय तो ना तू, किती सुंदर दिसतंय. वाह. हाय गाईज, मी आली म्हणा काही होऊन. मी आली नाही, माझी परछाई आली फक्त. हां, परछाई आली. परछाई आली का तुझी? ये देख. काय दुखत आहे? तर मंडळी, मी मगाशी मस्त जेवण खावण केलं आणि मस्त झोपली आणि व्हिडिओ टाकायचे होते 2-3 ते टाकून दिले. आणि आता भेटले तुम्हाला सायंकाळच्या वेळी. आणि आईने गहू निसायला काढले होते. मी म्हटलं चला आपला पण थोडासा हातभर लावूया. आणि कालचा जो व्हिडिओ मी टाकलेला होता ना माजरीच्या पिल्लांचा, तर हे सगळे जे कालची गँग जे कोणी होते ना, सगळेजण आलेले आहे बघायसाठी. काय रे, दिसले का तुम्ही टीव्हीवर? आले टीव्हीवर? त्यांना एक वेगळाच काही आनंद आहे की आम्ही टीव्हीवर आलो बा म्हणून. हां, सगळे हिंदी सायडर आहे, थोडासा एक्सेन्स वेगळा येईल. तर असं आहे, बसलेल्या इथे मस्त बघत व्हिडिओ. त्यांना खूप खुशी होते. आणि हा जो आहे ना 3ऱ्या नंबरवर बसून आहे, तो तर म्हणते पल्लू दीदी मला तू इथे दिसली, पल्लू दीदी तिथे दिसली. तर चला मग मंडळी, एवढे गहू जे आहे निसायचे तेवढे गहू निसून घेते. एवढेच आहे फक्त, बाकीचे सगळे आईने निसून घेतले. फक्त आता संध्याकाळच्या झाडझुडची वेळ झाली म्हणून आईने एवढे ठेवलेले आहे गहू माझ्यासाठी. तर हे गहू निसून घेते मी. तर आज मगापासून मी मस्त व्हिडिओ पाहत आहे. माझे जुनेवाले जे सुरुवातीचे होते ना, ते सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघत आहे मी. म्हटलं चला आता थोडंसं आपण बाहेर वगैरे जाऊन बसूया. इकडे बघा पोरांचं खेळणं चालू आहे. ए कंचा पार्टी, कंचा पार्टी.
नमस्कार कंचे खेळायला चालू करताय आम्ही. हा नमस्कार. मी पहिला एक नंबर, अतिशय सुंदर छान धोवाड करून आलेली आहे तू कणकीचा गोळा. अजून कोण कोण आला? हे तर सगळ्यात गोरी पोरगी होती, हिचं पण काळ काळ झालं का? काक स्वयंपाक करत आहे का ग वहिनी? बापरे, चमचमीत पोळ्या टाकत आहे. जेवायला यायचं का मग? भावाला जेवायला सांगितलं ना गो. हो, ताटवाटी आहे का त्याला? तिखट जेवण आहे आमचं. अरे बापरे. तर मला जायचं होतं बाहेर आणि जानूला सोबत घेऊन जायचं होतं म्हणून मी तिच्याकडे गेली होती. पण ती करत होती पोळ्या. मग म्हटलं आता तुझ्या पोळ्या वगैरे होऊ दे आणि त्यानंतरच आपण जाऊ. तिचं जसं झालं, तिने मला कॉल केला तशीच मी इकडे तयारी करायला लागली. तयार वगैरे झाली आणि मग निघाली मी माझ्या महत्त्वाच्या एका कामासाठी. कोणतं काम आहे ते तुम्हाला समोर समोर कळणारच आणि आय होप माझं काम जे आहे ते सक्सेसफुली आणि एकदम छान पद्धतीने पार पडलं पाहिजे. तर चला मग मंडळी, मी जात आहे आता बाहेर. आणि आता त्या मुली होत्या नाही ना, जानू, तनू, तर थोडं ना करमत नव्हतं. पण आता त्या आलेल्या आहेत तर आमचं रोज काही ना काही सुरू असतं आणि काही ना काही आम्ही म्हणजे नसं गप्पा गोष्टी बसतो तरी. पण आता त्या 2-3 दिवस होत्या नाही तर मी घराच्या बाहेर सुद्धा निघत नव्हती. तर आता त्या आल्या तर मस्त मज्जा करू. तर मला ना एकदम असं नाराज नाराज उदास उदासच वाटत होतं. मन कुठे असं दुसरीकडे हे करू म्हणून असं म्हणजे नाही वाटत होतं. कारण की ना कसं कधी कधी ना कोणत्या गोष्टीचं खूप जास्त असं टेन्शन येऊन जातं आणि कसं करावं, कसं कसं कोणाला कशा पद्धतीने हँडल करावं काही समजत नाही. आणि मग त्यावेळेस मग मला आता आजकाल असं झालेलं आहे की असं वाटत आहे की आता जाऊ दे, सगळं सोडून द्यायचं, काही कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही, काही कोणाला एक्सप्लेनेशन देत बसायचं नाही प्रत्येक गोष्टीचं. ज्याला जे पटते ते करते आणि आपल्याला जे पटते ना तेच करायचं आणि तेच शेवटपर्यंत निभायचं. तर असं आहे मग मंडळी. कोणी आपल्याला इग्नोर करत असलं आणि आपण त्याच्या मागे मागे पळणं हे मला तर आत्ता चुकीचं वाटत आहे. पहिले नाही वाटायचं. पहिले मला त्या गोष्टीचं म्हणजे खूप एक वेगळाच काही हे असायचं, पस्तावा आणि वेगळंच काही वाटायचं. पण आता मला त्या गोष्टीचं काहीच सुद्धा वाटत नाही. तर जाऊ द्या, असो लाईफमध्ये त्या छोट्या मोठ्या गोष्टी चालतच राहणार आहे आणि माझ्यासोबत नाही, प्रत्येकांसोबत असते. फक्त एक वेळ असतो की तो या गोष्टी समजायला आणि स्वतःचा स्वाभिमान जपून ठेवायला हिंमत लागत असते. खरंच हिंमत लागत असते आणि ती हिंमत अशीच नसते. जशी जशी दिवस जातात तसं तसं आपल्याला कळायला लागतं की नाही, स्वतःचं काहीतरी आहे आपलं आणि ते आपलं जपून ठेवणं आपल्या हातात असते म्हणून. तर चला मग मंडळी, झालेलं आहे माझं काम. मी आलेली आहे घरी आणि आता आल्यानंतर लगेच आईने माझ्या ताट वाढलं आणि आज जेवणात होतं मस्त चिवळीचं बेसन, आंब्याचा रस, सरगुंडे आणि पोळी. मी फक्त एक पोळी खाल्लेली आहे आणि मस्त आंब्याचा रस आणि सरगुंडे, बस यानेच माझं पोट भरून गेलं. आणि खरंच चिवळीचं जर बेसन असलं ना त्यासोबत आंब्याचा रस पाहिजे, एक वेगळाच काही. असं वाटते की नाही आता खरं उन्हाळा लागलेला आहे, आंब्याचा रस, चिवळीचं बेसन वगैरे सगळं काही ताटात असल्यावर. तर चला मी आता जेवण करून घेते, तुम्ही पण या जेवायला. तर मंडळी, मस्त जेवण वगैरे झालं आणि बाहेर फिरायला गेली, बाहेर फिरली वगैरे. आणि आज तर इतकं जास्त गरम झालं ना, उन्हामुळे खूप जास्त गरम होत आहे. आणि त्यातल्या त्यात मला काय होते ना, उष्णतेमुळे उन्हाळ्यात पायाला ना वाळजाळ होते, म्हणजे क्रॅक जाते पायाला. तर आईने नाही का माझ्या एक हे बनवून ठेवलेलं आहे, काय म्हणजे त्याला, एक औषधी म्हणू शकता तुम्ही किंवा क्रीम म्हणू शकता. तर याने ना एकाच दिवसात फरक पडतो. एका दिवसात इतका फरक पडतो ना, पूर्ण वाळजाचे ते कडक कडक येतात ना, तर ते पूर्ण असं सॉफ्ट होऊन जाते आणि लवकरात लवकर क्रॅक हील होते. तर यामध्ये जास्त काही नाही आणि जास्त अवघड पण नाही आहे. सरसोचं तेल आणि फक्त मेणबत्ती हेच आहे, बाकी काहीच नाही आहे. फक्त हे दोन्ही एकत्र करून मेल्ट करायचं आणि तो एकत्र मिश्रण जे आहे ते असं काढून ठेवायचं डब्बीमध्ये किंवा कशातही तुम्ही कोणत्या कंटेनरमध्ये काढून घेऊ शकता. आणि हे जेव्हा पायामध्ये क्रॅक जातो ना तेव्हा हे लावता येते. तर चला मग मी आता हे लावून घेते पटकन. तर बघू शकता मंडळी, माझे पाय जे आहे ते किती बेकार झालेले आहे आणि
एवढे क्रॅक आहे, याच्यापेक्षा जास्त क्रॅक होते. पण मी मागच्या वेळेस जेव्हा आली होती ना, तेव्हा पण एकदा लावलेलं होतं आणि इथे आल्यावर थोडेसे पाय व्यवस्थित राहतात, नाहीतर तिथे तर एकदमच जास्त. कारण की आमच्याकडे डस्टचा इतका जास्त प्रॉब्लेम आहे, की ते क्रॅक असतात ना, आणखी त्याच्यावर डस्ट बसलं की आणखी जास्त ते एक म्हणजे बेकार होतात आणि कडक-कडक पाय होऊन जातात पूर्ण. कोणाचे किती मस्त ना छोटे-छोटे, म्हणजे असे छोटे-छोटे नाही, छोट्या मुलांचे जसे पाय असतात ना, तसे पाय असतात मस्त. काही एकही क्रॅक नाही, काही नाही. आणि माझे तर बघा असं वाटत आहे, की काय एवढं कोणत्या काट्यात जाऊन बसली होती कोणत्या नाही. एकदम असे क्रॅक आणि ते पाय काळे-काळे पूर्ण तसंच्या कसं झालेलं आहे. इथे आहे तेव्हापासून थोडंसं व्यवस्थित तरी पडलं. तिथे तर धूळ आणि ते सगळं असं म्हणजे डस्टमुळे ना आजकाल जास्तच पाय बेकार व्हायला लागले. तळपायच नाही, क्रॅकच नाही, तर असं म्हणजे जो वरची स्किन असते ना, ते तर एकदमच जास्त अशी काळी-काळी झालेली आहे. आणि आता हे लावलं, आईने जे बनवलेलं आहे ते क्रीम लावल्यानंतर ना, ते दुसऱ्या दिवशी असं सॉफ्टच येऊन जातं. फक्त अंघोळीला जायच्या वेळी छान मस्त गरम पाण्यामध्ये पाय ठेवायचे आणि छान मस्त असं तर घासून काढलं मंडळी की चला मस्त आता होऊन आजचा जाते. ब्लॉग तर छोटा होणार असं वाटत नाही मला. तर आजच्या ब्लॉगला करते मी तेच एंड. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. उद्या तुमच्यासाठी नवीन काही छानसं असं घेऊन येणार. तर चला भेटते उद्या. बाय बाय.